पुन्हा एकदा आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक, एक जबरदस्त व्यक्तिमत्व युवराज माळी सरांना. थँक्यू. धन्यवाद प्रसाद भोईर सर, धन्यवाद विपुल पाटील सर, धन्यवाद मनीषजी पाटील. चला जास्त वेळ न दवडता लगेचच आपण सामन्याला सुरुवात करतोय, कारण मध्यरात्रीचे आपण पाहतो 1:06 होतात आणि 2 सामने यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. आणि आमचे मॅडीवर जरा कॅमेरा फिरवा. 24 लाईव्ह इव्हेंट्स आमच्या मॅडीला कॅप्चर करा. प्रत्येक इनिंग संपली की खेळपट्टीवरची खरं तर धूळ बाजूला काढण्यासाठी थोडंसं तंत्रज्ञानाची मदत घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतात. सिटीचे मॅडी सतीश शेट केनी पुरस्कृत लेट निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित कैलासवासी विजय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित निशांत चषक 2026. तर महेशजी म्हात्रे वशेणी यांच्याकडनं वशेणी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. विहा 11 नरे स्पोर्ट्स वशेणी सध्या फलंदाजी करतोय. प्रतीत पाटील जीवित म्हात्रे सलामीची जोडी. पहिलं षटक अतुल म्हात्रे. फर्स्ट बॉल, पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, थोडीशी एक अतिरिक्त उसरी घेतली, बॉल सर विकेट किपरचा वेध घेतोय. प्रचंड वेग या बॉलवर तुम्ही पाहिला. अर्थातच गोलंदाज अतुल म्हात्रे जो की गावदेवी जुई या संघाकडनं गोलंदाजी धुरा खरं तर पहिल्या षटकामध्ये खरं तर सांभाळत असताना खूप चांगलं रनअप आहे. अगदी 30 यार्ड सर्कल पासून धावत येतोय. खांद्याचा चांगला वापर करतोय, ड्राईव्ह केलाय, मिडॉनला गाठलाय. पहिले 2 चेंडू कमालीचे पाहायला मिळालेत. पहिला चेंडू आपण पाहिला तर अतिरिक्त उसळी घेतली, त्यानंतर हा टप्पा थोडा पुढे ठेवला होता, उत्तमरित्या ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षकाला गाठले, रन मिळत नाही. या सलगचे 2 डॉट बॉल येतात. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय. यावेळेस बघा बॅकफुटवर जात असताना स्टँड अँड डिलिव्हर अशा पद्धतीने खडे खडे हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल चालाय तो वाडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. 2 चेंडूंचं निर्धाव चेंडूंचं जे निर्माण झालं होतं प्रेशर, दबाव, तो दबाव नाहीसा केला या षटकाराने. माफ करा, चौकार आहे. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चौकार सांगितलंय पंचाने. यावेळेस बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं थोडंसं, मात्र फुलटॉस मध्ये गेला बॉल. तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्ही डीप मध्ये एक लॉंग ऑफला खेळाडू पाहताय, डीप मध्ये एक मिड विकेटला खेळाडू पाहताय, शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू तैनात आहे, फ्लाय स्लिप आपल्याला पाहायला मिळते, लेग स्लिप आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक पॉइंट आहे आणि त्याचबरोबर शॉर्ट कव्हर मध्ये एक खेळाडू तैनात, मिडॉनला एक खेळाडू तैनात. पुन्हा चेंज ऑफ पेस, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फ्लाय स्लिप आणि थर्डमॅनच्या मधून बॉल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार होतोय. आलाय तो चौकार. कोणती विकेट गमावली नाही आतापर्यंत वशिनी टीमने. यावेळेस बघा इम्प्रोवाइज केलं स्वतःला, बॉलला पाठवलं पाठीमागे, लॅप शॉट पाहायला मिळतोय. बॉल चालला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, चेंडू फिरला, स्वतःही फिरले आणि बॉललाही फिरवलं ते सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज आपण पाहतोय जीवित मात्रेच्या बॅटमधनं षटकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाल्या स्कोर कार्डवर त्या बिनबाद 15, 15 विदाउट लॉस. बॅटमधनं 2 चेंडू तो खेळलाय, चौकार, त्यानंतर एक षटकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिला. तर असे फटके मारत असताना तुमचं चेंडूवरची तुमची नजर, तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन, तुमचं बॅटचं स्विंग, तुमची पोझिशन, हे सगळं मॅटर करतं. आणि या बॉडीचा बॅलन्स देखील तुम्ही पाहिला असेल. जीवितचा ज्या पद्धतीने त्याने षटकार खेचला, तदनंतर जसा तो फिरला आणि ज्या ठिकाणी येऊन तो थांबला, अगदी बॉडी अजिबात त्याची असंतुलित पाहायला मिळाली नाही. पूर्णपणे संतुलन बॉडीचं, पूर्णपणे या शरीराचा बॅलन्स तुम्ही पाहिला. जीवन भेंडे आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना, दुसरी फेरी. आणि समोर येतो प्रतीत पाटील. प्रतीत पाटीलने 4 बॉल खेळले, तोही 5 वर खेळतोय.
जीवित मात्र 2 बॉल 10 वर खेळतोय. संघाची टोटल आहे 15, 15 विदाउट लॉस. पहिलाच बॉल खरं तर ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल खरं तर लॉंग ऑफला गेलाय. तिकडे चांगली फिल्डिंग नंतर मात्र फंबलिंग होते. थोड्या वेळानंतर बॉल आता निसटलाय. 2 धावा मिळतात. एक अनोखी शैली आपण पाहतोय जीवन भेंडे यांची. अगदी त्यांचा तो हात अगदी दूरवरनं येतो. डावखुऱ्यात आपण पाहतोय खरं तर गोलंदाज आहेत. हो यावेळेस बघा आतमध्ये येणारा बॉल होता. पॅडल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय तो फाईन लेगच्या दिशेने. नाही थांबणार. धावा मिळतात इथे तब्बल 4 धावा. चार षटकांची लढत आणि या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली. तर जिथे क्षेत्ररक्षक नव्हता तिथेच बॉल मगाशी गेला. इथे कॅचची संधी आहे. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. पियुष होता त्या ठिकाणी. पियुषने मात्र स्वतःला झोकून दिलं बॉल अडवत असताना. त्या दरम्यान धावा मिळत असताना आपण पाहतोय 2-3 चेंडू जीवनच्या या षटकामध्ये झालेत. प्रत्येक चेंडूवर काही ना काहीतरी घडलंय. दुहेरी धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा दुहेरी धाव. 8 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. स्कोर 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा बॉल. यावेळेस चांगली लाईन, चांगली लाईन. इथे गती तेवढी पाहायला मिळाली नाही. या अगोदरचे 3 चेंडू प्रचंड गतिवान होते. इथे मात्र गतीमध्ये हलकसं परिवर्तन पाहायला मिळाले. डॉट बॉलची सांगता होत्या. 4 षटकांची लढत आहे उमेश सर आणि कमीत कमी 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे. अर्थातच फलंदाजी करताना वशिणी संघाचा. यावेळेस बघा खरं तर थोडासा दबाव होता डॉट बॉलचा आणि इथे मात्र शफल झाले होते आणि स्विच करण्याचा प्रयत्न मात्र विकेट टू विकेट लाईन पाहायला मिळाली. गोलंदाज जीवन भेंडे यांची आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाला तो फलंदाज प्रतीत पाटीलचा. पहिलं यश मिळतंय ते गावदेवी जुई संघाला. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉसही झाला होता चेंडू आणि सर विकेट्सवर जाऊन आदळलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. आतापर्यंत 8 धावा 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या अतुल म्हात्रेच्या, जिथे 15 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये 8 स्कोर 23-1 आणि आता आल्या अंतिम ठाकूर. उमेश सर, अंतिम ठाकूरने गेल्या सामन्यामध्ये शेवटच्या काही चेंडूमध्ये खूप चांगली फटकेबाजी केली होती. थोडंसं प्रभावित केलं होतं त्याने फलंदाजी करत असताना आणि आता मात्र त्याच्याकडनं तीच अपेक्षा असणार आहे. 2 षटकार खरं तर त्याच्या त्या इनिंगमध्ये आले होते सलग. इथे मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे हलकीशी अपील पाहायला मिळते. बॅटची एज लागले पंच सांगते. त्यानंतर चेंडू शरीरावर जाऊन आदळलाय. शेवटच्या बॉलवर सिंगल आली. अंतिमचं खातं उघडलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि वशिनी संघ जाऊन पोहोचलाय तो 1 गडी बाद 24 या धावसंख्येवर. चला सामन्याला आपण थोडं स्पीडअप करूया. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, जिथे आपण वोडाफोन वहाळ संघाला पाहिले की सलग 2 सामने त्यांनी जिंकलेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ दाखल झालाय. आज एक संघ उमेश सर सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणार आहे. पहिल्या दिवसामध्ये तुर्भे संघ, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं न्यू यंगस्टार्स स्कायरा न्यू यंगस्टर वहाळ संघ आपल्याला पाहायला मिळाला जाऊन पोहोचलाय. चोवीस धावा आहेत धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आल्यात. पहिलाच बॉल खेचून मारलाय. बॉल चालाय तो सीमा पार ऑन साइडला. नो चान्स फॉर द फिल्डर. ही जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम 6 रन्स.
बघा आता जर पुन्हा जर जवळ आला तर 2 रनची पेनल्टी असं सांगतात आयोजक. कॅप्टनला सांगितलेलं आहे अगोदरच, दोन्ही कॅप्टन्सला सांगितलेलं आहे. थोडं कॉपरेट करूया आपण. यावेळेस बघा कीपरला बॉल पकडता आला नाही. या बॅकअपसाठी लेग स्लिपचा खेळाडू होता तैनात. एक सिंगल मिळत असताना दुसरीचा प्रयत्न थांबवला गेला. 22चा इशारा पंच कळवता. चेंडूचा कशाशी संपर्क झालेला नाहीये. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, मयूर चिमणे होता त्या ठिकाणी आणि त्याच्या पुढच्या बॉलवर आपण पाहते 22च्या स्वरूपात सिंगल. एक नेत्रदीपक षटकार आपण पाहिला होता. तो बॅट्समधनं आलेला आवाज जीवित किंबहुना अंतिम ठाकूरच्या त्या षटकाराच्या माध्यमातून जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस बॉल चाललाय, पिकअप शॉट विथ द बाउन्स, विथ द टर्न, विथ द स्विंग. हा फटका जातोय तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. या ओव्हर मधील आपण पाहतोय हा दुसरा षटकार या जीवितच्या बॅट मध्ये येतोय. रन्स ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवर मयूरच्या विरुद्ध हल्ला चढवला तो अंतिम नाही. त्यानंतर एक बायची आली, सिंगल, स्ट्राईक रोटेट झाली आणि जीवित म्हात्रे जसा स्ट्राईकवर आलाय. जीवित म्हात्रे 3 बॉल खेळलाय आणि तब्बल 16 वर जाऊन पोहोचलाय. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत 3 बॉल मध्ये. यावेळेस बघा टॅप केलंय जागेवरनच. खरं तर कव्हर पॉइंटला खेळायचं होतं जीवितला. थोडासा नाराज पाहायला मिळाला. डॉट बॉल चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज मयूर चिमणे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक सुरू आहे. यावेळेस समोर डाऊन दी ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि चांगला झेल पाहायला मिळतोय. समोर टप्पा ठेवला होता आपण पाहतोय गोलंदाज मयूर चिमणेने आणि तिथे मात्र चांगला झेल टिपण्यात आला डीप मध्ये लॉंग ऑनला. जीवितला मात्र मैदान सोडावं लागतंय. दुसरा धक्का लागतोय ओशिनी टीमला. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 37 धावा. 2 विकेट्स त्यांनी गमावल्या. निशांत चषक 2026 आपण पाहता 24 लाईव्ह इव्हेंट्स. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अगदी चर्चेतली आणि बहुनामांकित अशी ही युट्यूब वाहिनी आपण पाहतोय. सध्या या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या आमच्या क्रिकेटच्या करता दर्दी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. नवीन फलंदाज धर्मेंद्र तांडेल आलाय. शेवटचा बॉल खरं तर या ओव्हरमधील शिल्लक आहे. मयूर चिमणे आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉलवर उमेश सर 13 धावा आल्या होत्या. चौथा बॉल डॉट आला. 5व्या बॉलवर विकेट आली. म्हणजे षटकाचा उत्तरार्ध चांगला राहिलाय मयूर चिमणेसाठी. आणि बघूया आता नवीन फलंदाज धर्मेंद्र तांडेल कशा पद्धतीने त्याला आता मात्र फेस करतोय. या रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज मयूरच्या. भरपूर धावा आल्यात या ओव्हरमध्ये. 13 रन आतापर्यंत आल्यात. धावफलक स्थिर आहे 37च्या घरामध्ये 37 रन्स. फुलटॉस बॉल टाकलाय. एक पाय वाकून मारलाय. मात्र फिल्डर आहे स्क्वेअर लेग मध्ये. नाही क्रिएट करता आलं या फटक्याला करतो षटकारामध्ये ते फलंदाजाला. आणि मयूरला मिळालं ते यश. सलगच्या 2 बॉलवर 2 विकेट तो प्राप्त करतोय. 3 ओव्हरचा केस संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्या ते विहा 11 नरेश स्पोर्ट्स वशिनी संघाच्या. तर 3 बाद 37 धावा. लगेचच सदतीस धावा झाल्यात. यावर मध्ये 13 धावा 2 विकेट मयूर चिमण्याच्या स्पेलमध्ये आपण पाहिल्या. चांगलं कमबॅक केलं त्याने. पहिल्या 3 बॉलमध्ये 13, त्यानंतर पुढच्या 3 बॉलवर एकही रन नाही. 2 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केले. दुसऱ्या बाजूला वशिनी संघाच्या विकेट जरी पडत असल्या उमेश सर तरी धावा काही थांबलेला नाहीये त्यांना. धावा प्रचंड प्रमाणात येतात. 3 ओव्हरमध्ये 37 चांगला स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिमचा षटक आता नवीन फलंदाज स्मिथ पाटील मैदानामध्ये बॅटिंगसाठी उतरलाय आणि गोलंदाजी धुरा मात्र संदेश कडू या ठिकाणी सांभाळत असताना. शॉट कव्हरला खेळाडू आपण पाहतो. शॉट एक्स्ट्रा कव्हरला किंबहुना शॉट थर्डमॅनला खेळाडू. डीप मध्ये कव्हर आहे. बायडिश लॉंग ऑफ आहे. स्ट्रेट लॉंग ऑन आहे. एक अगदी मिड विकेट, त्यानंतर एक स्क्वेअर लेग आणि फ्लॅशली पण लेग स्लिप.
पहिलाच बॉल इथे फटका पूर्णपणे बसलाय, उंच खूप गेलाय, नाही पोहोचणार, नाही पोहोचणार. कॉलिंग केलं नाहीये कोणी, दोघे एकमेकांना बघत राहिले, एकानेही आवाज दिला नाही एकमेकांना. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा पहिल्या बॉलवर वसूल केल्या जातात. अंतिम ठाकूर आणि त्याला साथ देत असताना आपण पाहतोय स्मित पाटील. धावफलक 39च्या घरामध्ये चांगला स्कोर उभारलाय. उमेश सर, आपण 40 धावसंख्येचा विचार करत होतो, मात्र आता त्याच्या पुढे धावा जात असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील, कारण 5 चेंडूंचा खेळ अजूनही या पूर्वार्धामधला शिल्लक आहे. हा बॉल सरळ सोडून दिलाय, चांगला निर्णय. पंच सांगतात व्हाईट बॉल आहे, ऑफस्टंप पासून भरपूर बाहेर जाणारा चेंडू अवंतर धावेच्या रूपामध्ये धावफलक पुढे सरकते. 40 धावा धावफलकावर होत आहेत. एक चांगला स्कोर उभारण्यामध्ये यशस्वी होत असताना वशिनी संघ आतापर्यंत पाहायला मिळतोय. गावदेवी जुई संघाला मात्र एक चांगलं आव्हान ते पेश करणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. अजून एक 5 बॉलचा खेळ इथे शिल्लक असणार आहे. निशांत चषक, तिसरी रात्र, तिसरी रजनी. 1 वाजून आपण पाहतो 19 मिनिटं गड्यामध्ये होतात. चला थोडी घाई करूया, कारण यानंतर सेकंड इनिंग आणि त्यानंतर अजून एक सामना आपला पेंडिंग आहे. यावेळेस अजून एक अवंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. वन्स अगेन व्हाईट बॉल. थोडी लाईन अँड लेंथ इथे खराब पाहायला मिळते संदेश कडूच्या माध्यमातून. 2 अतिरिक्त धावा, त्याचबरोबर आता हे चेंडू पुन्हा टाकावे लागतील, म्हणजे षटक थोडंसं लांबलंय. 41 धावा धावफलकावर होतात. 41 रन्स. चला कल्पेशजी केणी, आपण कुठे असाल आपण व्यासपीठावर या. कल्पेशजी केणी, इथे आपण पाहतो रन मिळत नाहीये, डॉट बॉलची सांगता होते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. कितपर्यंत धावसंख्येमध्ये मजल मारणारे वशिनी संघ आणि किती आव्हान देणार आहे ते गावदेवी जुई संघाला हे पाहावं लागणार आहे. आता 4 ओव्हरच्या मॅच मध्ये दोन्ही संघ आपण पाहतो एक सामना जिंकून या ठिकाणी आलेत. हाही चेंडू आपण पाहतोय पुन्हा टाकावे. तिसरा व्हाईट बॉल संदेशच्या, कुठेतरी दिशा भरकटलाय तो असं दिसतंय, त्याला टप्पा सापडत नाहीये कदाचित, हेच दिसतंय आपल्याला. 2च लिगल चेंडू झालेत, अजूनही 3 लिगल चेंडूंचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आहे. 4 लिगल चेंडूंचा खेळ इथे येणं बाकी आहे. 3 अवांतर चेंडू टाकले, धावफलक पुढे सरकते. 42च्या घरामध्ये 42 रन्स. एक धाव महत्वाची. नॉकआउट ही क्रीडा स्पर्धा, आणि आता तर मात्र भरपूर मोठा नो बॉल. बीमर आपल्याला पाहायला मिळतोय, त्यावर एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि थ्रो ही हातात निसटलाय. सर्व काही विपरीत घडतंय आज. संदेश खरं तर पाहायला मिळते 1 शॉट आहे, म्हणजे एकच मिळणार, म्हणजे एवढी जीवाच्या आकांताने खरं तर 2 रन धावले. मिळाली एकच आणि 9ची 1 अशा 2 धावा इथे मिळाल्या. 3 झाल्या असत्या, मात्र आता 2च मिळतील आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. यस, नो प्लस 1. नो प्लस 1, 2 धावा. फ्री हिटचा बॉल आणि पुन्हा एकदा बीमर सांगितलंय पंचांनी, आणि त्यावर आलाय तो षटकार आणि आता गोलंदाजाला थांबावं लागेल. भरपूर मोठी घोडचूक झाली आहे संदेशकडनं असंच दिसतंय. नो बॉल आणि आता पुढचाही नो बॉल टाकलाय, त्यावर षटकार, म्हणजे 7 धावा इथे मिळतात. आणि धावफलक आता आपण अपडेट करतोय कितपर्यंत जाऊन पोहोचले. आमचे उमेश भोईर सर आम्हाला सांगतात 51 धावा धावफलकावर आहेत आणि पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल आणि लीगल चेंडू इथून येणं बाकी आहेत. ते 4 चेंडू अजूनही लीगल येणं बाकी आहे. चला सामन्याला गती द्यायची, आयोजक आम्हाला वारंवार सांगतात, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कृपया थोडं कॉपरेट करा. फ्री हिटचा बॉल चांगला हाताळलाय आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. सुमित चिमण्याला आपण पाहतोय. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. धावफलकावर आपण धावा पाहायला मिळतात, त्या अर्थातच 51 धावा धावफलकावर, 51 रन्स. संदेशने मात्र भरपूर चुका केल्या गोलंदाजीमध्ये आणि ते आपण पाहतोय फुलटॉस बॉल होता. हाही बॉल बीमर सांगितलंय पंचांनी आणि त्यावर 1 रन पूर्ण होते. दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि 2 धावा पुन्हा पूर्ण होतात. नो प्लस 2 म्हणजे पुन्हा 3 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू पुन्हा फ्री हिटचा. आता षटक लांबलं दादा,
आपण सांगतोय की लवकर करा लवकर करा, पण आता गोलंदाज मनावर घेत नाही. काय करायचं सांगा. 2 गोलंदाजाने मिळून षटक टाकले तरी पूर्ण होत नाहीये. आता फ्री हिटचा बॉल आहे पुन्हा. आमच्या आयोजकांचा खूप अट्टाहास आहे की लवकरात लवकर सामने फिनिश करायचे, कारण तो जो पायंडा पडलाय दादा की 3-4 तो आता आपल्याला कमी करायला हवा. थोडं लवकरात लवकर सामने संपवायला हवे आणि चांगला प्रयत्न आहे आयोजकांचा. फ्री हिटचा बॉल होता. आपण पाहतोय हवेत आहे. 1 रन पूर्ण होते. फिल्डर दूरवरनं येतात. सुजित पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतोय. 2 धावा इथेही पूर्ण होतात. धावफलक पुढे सरकते. 2 धावेने धावफलकावर धावा लागतात त्या. 56 धावा, 56 रन्स. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, शिल्लक आहे. इथून पुढे भरपूर मोठं षटक आपण पाहतोय. 2 गोलंदाज मिळून पूर्ण करतात आणि पुन्हा एक बीमर आपल्याला पाहायला मिळतोय आणि हाही गोलंदाज आता थांबवावा लागेल. पंच नो बॉलची 1 धाव मिळेल इथे आणि 57 धावा धावफलकावर होतील. पहिल्यांदाच माझ्या करता समालोचनामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळते की एक षटक 3 गोलंदाज टाकतायत पूर्ण. 3 षटकानंतर 37 होत्या आणि आता स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 57. म्हणजे जवळजवळ 20 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. अजूनही षटक संपलं नाहीये आणि उमेश सर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हा चेंडू फ्री हिट आहे. मकरंद आलेत आता. 2 चेंडू त्यांना लेगल टाकायचे, बट हा चेंडू फ्री हिट आहे आणि समोर आहे तो अंतिम ठाकूर हा फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी. फ्री हिटचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलाय. एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 1 शॉट आहे आणि फलंदाज बाद आहे. म्हणजे काहीच मिळणार नाही याच्यावर. म्हणजे फक्त गावदेवी जुई संघाच्याच बाजूने खरं तर नशीब रुसलं नाहीये, तर वशिनी संघावर थोडं देखील नशीब रुसलंय असंच दिसतंय, कारण इथे काही मिळालं नाही. फलंदाज बाद झाला आणि 1 रन शॉट. चला शेवटचा बॉल. वशिनी संघाला भरपूर चान्स मिळाले दादा या मॅच मध्ये. आपण पाहतो इतके वाईड बॉल, 3 वाईड बॉल त्या ओव्हरमध्ये आले. त्यानंतर 2 बीमर. पुढचा गोलंदाज आला त्याने 2 बीमर हाताळले आणि इथे चांगली संधी होती खरं तर 2 धावा मिळवण्याची. तिथे काही मिळालं नाहीये. 57 वर स्थिर धावसंख्या. हा बॉल सोडून दिला. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. 58 होतोय स्कोर आता. नाही, रेग्युलर गोलंदाज नाहीये तेच पाहायला मिळते, कारण असे गोष्टी जेव्हा घडतात बीमर वगैरे तेव्हा मग पार्ट टाइम गोलंदाजांना पाचारण केलं जातं आणि ज्यांचं खरं तर तो रिदम नसतो, ती लय नसते त्यांच्याकडे, सराव नसतो सातत्याने गोलंदाजीचा आणि खास करून सामन्यामध्ये गोलंदाजी ते करत नसतात. पाठीमागे हुक, हुक बाय क्रोक. काय शेवट केला इनिंगचा. या ठिकाणी आपण पाहतोय दमदार षटकार खेचत असताना फलंदाज अंतिम. धावफलकावर धावा लागतात या षटकाराच्या मदतीने. तब्बल धावा त्या 64 आणि 65 धावांचं एक भलं मोठं आव्हान असणार आहे. त्या अर्थातच आपण पाहतोय 4 षटकांमध्ये ते गावदेवी जुई या संघासमोर. गोलंदाज आपण पाहतोय 6 वापरण्यात आलेत. 3 ओव्हरमध्ये 37 होत्या आणि 4 ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 64. सत्तावीस धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये, जिथे 3 गोलंदाजांनी ते षटक हाताळलं. चेंडू शेवटच्या षटकामध्ये भरपूर टाकलेत. आमचे उमेश भोईर सर आम्हाला माहिती देतील. 14 चेंडू टाकले 3 गोलंदाजांनी मिळून. उमेश भोईर सर आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे गुणसंख्या विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये एका ओव्हरमध्ये 14 चेंडू टाकण्याची पहिलीच वेळ आहे, तेही आम्हाला सांगतात. 64 धावा 65 धावांचा आव्हान. आणि जाऊया आपण
दुसऱ्या सत्राकडे ऐकूया आपण पुन्हा एकदा मनीषजी पाटील यांचा आवाज. येस थँक्यू सो मच युवराजी माळी सर. पूर्वार्ध संपला 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या गुणतालिकेवरती प्रथम फलंदाजी करीत असताना टीम विहा 11 हरीश स्पोर्ट्स वशिनी संघाच्या धावसंख्या धावपटावरती लागल्या त्या म्हणजे 64. 65 धावसंख्येचा आता पाठलाग करायचा आहे. तो अर्थातच टीम गावदेवी 11 जुई संघाला चला प्लीज स्पीडअप करायचं आहे, कारण की आयोजकांची आता कडक वॉर्निंग आहे आपल्या सर्वांसाठी, दोन्ही संघांसाठी. ज्यावेळेस तुम्ही टॉससाठी आला तेव्हाच आयोजकांना सांगितलं आहे की वेल वाचवा खेळ वाचवा. तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये 3-4 षटकं हाताळायचे आहेत. आणखीन एक सामना आपल्याला आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायचा आहे. 64 धावसंख्या धावपटलावरती लागल्यात. 65चं टार्गेट आता सेट केलं आहे. प्रति षटक 16.25च्या सरासरीनं तुम्हाला आता वाटचाल करायची आहे. ते अर्थातच टीम गावदेवी जुई संघाला 2 सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहताय. चला टीम वशिनी संघ कुठलाही वेळ न घालवता लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 24 बॉल 65ची गरज. खरं तर उमेश सर फार मोठं आव्हान आहे, परंतु कुठलंही आव्हान छोटं किंवा मोठं नसतं. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण या क्रिकेटच्या पंढरीवरती पाहिलं आहे. आज निमित्त आहे सतीश शेटकेंनी पुरस्कृत निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित निशांत चषक 2026. ते शानदार, दिमागदार, वजनदार आणि कर्तबगार पर्व आपण पाहत आहे. काय स्पर्धा रंगली आहे. मागचे 2 दिवस, पहिला दिवस तुर्बे 11 तुर्बे संघ, दुसरा दिवस स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहार संघ, आजचा तिसरा दिवस ज्यामध्ये 2 सामने जिंकलेत ओडापोन वहार संघानं. आणि तिसऱ्या सामन्याच्या प्रतीक्षेत कुठला संघ आपल्या विरोधात टाकेल या प्रतीक्षेत खरं तर ओडापोन वहार संघ येऊन बसलाय. 24 चेंडू 65ची गरज असताना 2 सलामीवीर मैदानामध्ये अतुल म्हात्रे आणि त्याला साथ देईल मकरंद भगत. तर पहिला गोलंदाज वशिनी संघाचा ट्रम्प प्रतीत पाटील. फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट्स. पहिला चेंडू टिक बॉल टॅग जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज अतुल म्हात्रेच्या बॅट्समन आलाय. हा पहिला षटकार साह्यानं श्री गणेश झालाय. तर नंतर वशिनी गाव म्हटलं की मग निश्चितच प्रवीणजी ठाकूर सर खरं 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहताय. तदनंतर मराठीचे गोड समालोचक परीक्षितचे शिंदे सर या दोन्ही समालोचकांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आणि वशिनी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. परंतु बॉलला दिलंय फेकून डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडं. इट्स अ 4 रन्स आणि 55 रेफर केलाय. हाईट फॅक्टर चेक केले जाईल. आमचे तिसरे पंच निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचतील आणि योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पाठविला जाईल. दीपकजी बोराडे सर येत आहेत आणि निश्चितच अंपायर श्री विभाई चेतन. डिसिजन गुलदस्त्यात आहे. लवकरच तो डिसिजन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. येस अंपायर डिसिजन इट्स इज नो बॉल नो +4. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी मिळालेला हा टीम गावदेवी जुई संघाला 5 धावसंख्येचा बोनस म्हणावा लागेल. प्रतीत पाटील ज्यानं खरं तर अगोदरच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करून मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. त्याच्याकडनं या अपेक्षा नाही आहेत. प्रीडचा चेंडू बराच काल हवेमध्ये राहिलाय. 3 क्षेत्ररक्षक 3 तिगाडा काम बिगाडा, परंतु तद्भर 2 रन्स काही रोखू शकत नाहीये. या दुहेरीनं धावसंख्येमध्ये भर जिथे 65चा पाठलाग करायचा आहे तो गावदेवी जुई संघाला आणि धावसंख्या गुणतालिकेवरती 2 चेंडूच्या अखेरीस बिनबा 13. काय सुरुवात दिली आहे. स्टार्ट कसं असावा. खरं तर 65 धावसंख्येचा पाठलाग करताय आणि हे विसरून चालणार नाही आहे की आम्ही देखील कमी नाही आहोत. अतुल मात्र आतापर्यंत 3 चेंडू केल्या 12 धावसंख्येचं योगदान त्यानं वैयक्तिक दिलंय. काय कमालीची फलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती प्रतीतच्या षटकार टोकला. तदनंतर 9+ चौकार. या चेंडूवरती 2 रन्स झाल्या. टोटल 13 धावसंख्या. 13 धावसंख्या. यावेळेसचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाका. बॉल सीमारेषेच्या बाहेर.
हा आलाय चौकार. प्रतीत पाटील ज्याच्यावरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमणाचीच भाषा बोलली जाते. खर तर इथून फलंदाज अतुल म्हात्रे सांगतोय रुकावटी आती है सफलता की राहों में ये कौन नहीं जानता, फिर भी मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता. इथून हार मानायची नाही आहे टीम गावदेवी जुई संघाला. आणि त्याचं प्रतिउत्तर देत असताना खेळाडूचं नाव आहे अतुल म्हात्रे, ज्याच्या बॅट्समन आतापर्यंत 16 धावसंख्या वैयक्तिक आल्यात. पुढचा बॉल ऑन साइडला मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे प्लंबर झाले. तोपर्यंत 1 रन सेकिरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या गुणतालिकेवरती 18 या आकड्यावरती. आतापर्यंत प्रतीतनं चेंडू फेकलेत ते म्हणजे 4 आणि 4 मध्ये 18. खरं तर उमेश सर 16.25 सरासरीनं वाटचाल करायची होती आणि ती करत असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये फलंदाज अतुल म्हात्रेला यश संपादन झाले असं म्हणायला आता वावगं ठरणार नाही आहे. नेक्स्ट बॉल प्रतीत पाटील रॅटम राऊंड द विकेट्सनं. राऊंड द विकेट्सनं आलेत. खरं तर मकरंद बघत ऑन स्ट्राईक आपण पाहिले डीप मिड विकेट, सीमा पार झालंय क्लिअर, रन्स मिळतील 4. हा आणखीन एक आलाय चौकार. फलक पुढे सरकला जाईल. P1च्या षटकामध्ये 30 या सर्कलच्या बाहेर जे 2 क्षेत्ररक्षक आहेत ना त्यांना भेदूनच आता फलंदाजी करायची आहे. आक्रमण रूप धारण केलंय. खरं तर अतुल म्हात्रेनं सुरुवात केली आहे. त्याला साथ देत असताना मकरंद भगत ज्यानं वैयक्तिक खातं या चौकारानं उघडलंय. शेवटचा बॉल प्रतीत पाटील, शेवटचा चेंडू लोवर फुल टॉस. त्यावरती पुन्हा एकदा आक्रमण तर केलंय परंतु जीवित मात्रे डाऊन दी बॉल पकडला, झेल संपुष्टात येतोय. फलंदाज मकरंद भगत या खेळाडूचा खेळ पहिलं षटक संपुष्टात. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या गुणतालिकेवरती 65 धावसंख्येचा पाठलाग करीत असताना गावदेवी जुई संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 22. चला टीम वशिनी संघ टीम मीटिंग आपणास अलाउड नाहीये या आयोजकांच्या वतीनं आम्ही आपणास सूचित करतो आणि ही शेवटची वॉर्निंग असणार आहे. आता 22 धावसंख्या गुणतालिकेवरती. आणि खरं तर पाहायला गेलात ना तर या स्पर्धेची आम्ही आज पूर्ण रात्रीमध्ये का चर्चा करू, कारण की उरण तालुक्यातील 18 चेंडू 43 ची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये इन ॲट नंबर 3 बंटी कोंडेलकर. खरं तर उरण तालुक्यातील पहिली एकमेव अशी स्पर्धा आहे की ज्या स्पर्धेमध्ये आपण 5:30 किंवा 5:45 वाजेपर्यंत पहिला चेंडू डिलिव्हर करतोय. गेल्या वर्षी अनेक स्पर्धा झाल्या, मला वाटतं बोकडविराची देखील स्पर्धा असावी, परंतु डे नाईट फॉर्मॅटमध्ये 7 नंतरच उरण तालुक्यामध्ये चेंडू पडताना आम्ही पाहिलेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती स्मित पाटील. तर इन ॲट नंबर 3 नवीन खेळाडू मैदानामध्ये बंटी कोंडेलकर सज्ज झालाय. येणाऱ्या 18 बॉल आणि 43 ची गरज आहे. 43 ची गरज असताना ती गरज ओळखून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला दिले फेकून सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक उत्तुंग असा षटकार. हवी होती पहिल्या चेंडूवरती या षटकार अडकलाय. या खेळाडूचं नाव आहे अतुल म्हात्रे. खरं तर त्यानं निहाळलंय, त्यानं जाणलंय, त्यानं मिरटीवरती राहून तिला ठाऊक आहे आपण जर 4 षटकं मैदानामध्ये आपला तग धरून उभे राहिलो ना तर निश्चितच गावदेवी जुई संघाला आजच्या या रात्रीमध्ये खरं तर तिसऱ्यामध्ये आपण प्रवेश करून देऊ शकतो. यावेळेसचा बॉल ऑन साइडला फटका पसलाय. या मॅचची गोल्डन विकेट्स अतुल म्हात्रे. चल बाद.
हा नेमे ट्विस्ट वैयक्तिक 7 चेंडू पेस केले. 7 चेंडू करत असताना 2 षटकार 2 चौकार 23 धावसंख्येचं योगदान देऊन तंबूमध्ये परतलाय. जी सुरुवात हवी होती ना गावदेवी जुई संघाला ती सुरुवात करून दिल्या. 18 मध्ये 43 तदनंतर षटकार 17 मध्ये 37 या चेंडूवरती विकेट्स. आता येणारे 16 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. इथून खरं तर दोन्ही संघांना मी एकच सांगू इच्छितो, सपना पूरा करना है तो तपना पडेगा. हर दिन हर रात खुद से लढना पडेगा. स्वतःशी लढावं लागेल. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला तुमचं अधिराज्य गाजवायचं असेल ना तर मग निश्चितच आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या संघासाठी आज 100% एफर्ट आणि 100% कमिटमेंट देऊन तुम्हाला मैदानावरती खेळ साकारावा लागेल. येणारे 16 चेंडू 37 धावसंख्येची गरज. नवीन खेळू मैदानामध्ये मयूर चिमणे. मयूर चिमणे आलेत. बॅटच्या स्टिकर वरती चेंडू आदळलाय. यष्टी रक्षक जीवित मात्र असावा. त्यांना पकडलाय जेल. संपुष्टात येईल मयूर चिमणे या खेळाडूचा खेळ. दोन चेंडूमध्ये टीम गावदेवी जुई संघाच्या फलंदाजानं गमावलंय असं आता म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 15 बॉल 37 ची गरज असताना इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती संदेश कडू आलाय. त्याला खरं तर साथ देत असताना बंटी कोंडेलकर दोन्ही नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत. परंतु आता हे विसरून जावं लागेल. अगोदर खरं तर अतुल मात्रेची फलंदाजी सोडता जे काय घडलंय ना ते आता विसरून नव्यानं खेळ खरं तर मयूर चिमणे आणि संदेश कडू आणि बंटी कोंडेलकर या दोन खेळाडूंना करावं लागेल. हाफ ट्रॅकर त्याचा केला स्वीकार. बॉलला दिलाय फेकून. डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडं ठोकलाय षटकार. दोन विकेट्स. आता खरं संदेश कडू आलाय आणि त्यांना आपले इरादे स्पष्ट करीत हा षटकार ठोकलाय. धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 34 3 विकेट्सच्या मोबदल्यात येणारे 14 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. कुठला संघ आजच्या रात्रीतील तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल इथे खरं तर प्रतीक्षित आहे आमचा वोडाफोन वहाल संघ. नेक्स्ट बॉल स्मिथ पाटीलचा. यावेळेस चेंडू हवेमध्ये तर राहिलाय परंतु इथून पुन्हा एकदा रन पूर्ण मिळतील त्या म्हणजे 6 संलग्न दुसरा टोकलाय संदेश कडून सिक्सर. खरं तर संदेश कडून ढगातच पाठवलाय. धावसंख्या 6 न वाढली. टोटल धावसंख्या ऑन दी बोर्ड आपण पाहत आहे 40 च्या आकड्यावरती. येणारे 13 बॉल 25 ची गरज. समीकरण होतं कुठं आलंय कुठं. वशिनी संघ पूर्वार्धामध्ये खरं तर या देखील संघाला बऱ्याच संधी उपलब्ध करून दिल्या होत्या गावदेवी जुई संघाच्या गोलंदाजांना. पुन्हा इथे खरं तर चुका होत आहेत. चुका होत आहेत. पहिले 2 आले होते परंतु यावेळेस फ्लिक ऑन द रिस्क बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक संलग्न तिसरा षटकार. खरं तर खेळाडू कक्षातून आज संदेश कडू याचं खरं तर स्वागत केलं जातंय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत. वैयक्तिक 18 धावसंख्येचं योगदान देत असताना संदेश कडून आता समीकरण येऊन ठेवलंय. 12 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे.
काय कमालीचा सामना हा रंगलाय. पहिलं षटक ज्यामध्ये 22 रन्स खर्च केल्या प्रतीत पाटीलनं, दुसरं षटक स्मिथ पाटीलचे जर 2 विकेट्स वगळले ना तर 4 चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर गेलेत आणि टोटल रन्स खर्च केल्यात त्या म्हणजे 24. टोटल 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या गुणतालिकेवरती त्या म्हणजे 46च्या आकड्यावरती 3 विकेट्सच्या मोबदल्यात 12 बॉल 19ची गरज. गोलंदाजीमध्ये झाले परिवर्तन. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय पाटील सज्ज झालाय. ज्याला 12 मध्ये त्या 19 बनवायच्या आहेत. डावकुऱ्या हाताचा खरं तर हा मध्यम गतीचा गोलंदाज, ज्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे, ज्याच्याकडे खरं तर कमी गतीचे चेंडू आहेत, ते फेकण्यासाठी सज्ज. इथून चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. होणार नाही चुकी. आणखीन एक धक्का टीम गावदेवी जुई संघाला. पण ते 19ची गरज असताना गोलंदाज आले अक्षय पाटील. त्यानं पहिल्या चेंडूवरती बंटी कोंडलकर याला बाद केलंय. खरं तर निश्चितच डावकुरी हाताचा हा मध्यम गतीचा गोलंदाज, याच्याकडे पाहिल्यानंतर खरं तर भारताचा खरं तर सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सर यांची आठवण येत असते. अतिशय अगदी शॉर्ट रनअपमध्ये हा येतोय अक्षय पाटील आणि खरं तर आपले शस्त्र अस्त्र वापरताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट्स मिळवल्या. आता समीकरण येऊन टिपले. 11 बॉल 19ची गरज. पाहायला गेलं तर 18 मध्ये 43, त्यानंतर 17 मध्ये 37. चला वैष्णव का स्कोर आपण या. चेतन आपली वाट पाहत आहेत. त्यानंतर 16 37, 15 37, 14 31, 13 25, 12 19, 11 19. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जीवन बेंडे आलेत. पंचांकडे लावडले अपील केले. पंचांना अपील नाकारून लावले. आता समीकरण प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला खरं प्रेशर निर्माण करेल. 10 बॉल 19ची गरज. अक्षय पाटील तू सांगतोय हम भी किसी से कम नाही आहे. जीवन बेंडेसाठी इथून खरं तर ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल सरळ लॉंग ऑफ मधून स्लीपर कव्हर कडे ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत 1 रन येईल. एकेरीनं धावसंख्येमध्ये धावसंख्या गुणतालिकेवरती 47. आता समीकरण 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. अक्षय पाटील लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेटनं स्विचिटचा प्रयत्न. खेळाडूचं नाव आहे संदेश कडू, ज्यांना सलग्न 3 चेंडूमध्ये 3 षटकर टोकले ते. त्याला आता खरं तर थांबवून ठेवलंय. फार नितांत गरज आहे या गोलंदाजीची आणि ती गोलंदाजी साकारत असताना आपण अक्षय पाटील याला पाहत आहे. 8 बॉल 18ची गरज. संदेश कडू खरं तर जो तारणहार ठरेल का या सामन्याचा. तारणहार ठरायचा आहे. खरं तर परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. बॉल अगदी वेगानं कॉर्नर बाउंड्रीच्या पलीकडं. संदेश कडूचा आणखीन एक तडाखा. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. या चेंडूवरती चौकार आलाय. समीकरण बदलले. 7 चेंडू 14ची गरज. 7 मध्ये 14ची गरज आणि खरं तर या सामन्याची गोल्डन विकेट संदेश कडू होईल जेलबा. आपण विचार करायला गेला तर आता ते शेवटचे 6 बॉल 14ची गरज आहे. दोन्ही संघांना एकूण एकच सांगू, खरं तर टीम वशेनी संघाला जिंकायचं आहे जरूर, परंतु गावदेवी जुई संघाला हार नाही आहे मंजूर. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची
इच्छा असावी, कारण नशीब बदलो या ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. इथून वेळ कुठल्या संघाची बदलली जाईल. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे आणि या 14 धावसंख्या डिपेंड करण्यासाठी वशिनी संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याला संबोधलं जातोय तो धर्मेंद्र तांडेल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. मग कोण विसरणार खरं तर धोंडू काकाचं ते मैदान की ज्या वर्षी खरं तर वशिनी संघ अगदी फॉर्मत होता. मग अंतिम असेल तर नंतर रतिलाल महेश यांच्या समवेत खेळणारा खेळाडू पहिला बॉल ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये अंतिम तैनात आहे. चेंडूची उचलबेक करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच रन. समीकरण बदललं जाईल. प्रत्येक चेंडू मागे बदलणारं समीकरण इथून एका संघाला खरं तर हे मैदान सोडावं लागणार आहे. येणारे 5 बॉल 13ची गरज आहे. धर्मेंद्र तांडे त्याच्याकडे प्रदीर्घ वर्षाचा प्रचंड अनुभव आहे. तो अनुभव आज या महत्वाच्या सामन्याला तो पणाला लावेल का ते येणारे 5 चेंडू सांगून जाईल. 5 मध्ये 13ची गरज आहे. नितेश चिन्हेसाठी बॉल फ्लाय स्लिपला खरं तर अडवला जातो. तोपर्यंत पुन्हा एकदा 1 रन मिळेल. सिंगल डबलने फारसा प्रभाव पडणार नाही वशिनी संघाच्या या खेळाडूंवरती, परंतु इथून एकाच मोठा फटका हवा आहे. गावदेवी जुई संघाच्या 2 खेळाडूंपैकी 4 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. काय सामना रंगलाय. प्रेक्षकांना जो सामना हवा होता ना आजच्या रात्रीमध्ये तो सामना येऊन ठेपलाय. दोन्ही संघानं एक सामना जिंकून एकमेकांच्या विरोधात आलेत. पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगान आलेत. 1 रन कंप्लीट. फेकी देखील तेवढी जोरदार झाली आहे, परंतु जीवित मात्रेनं ती व्यवस्थित कलेक्ट केलेली नाही आहे. त्यामुळे मिळाल्यात 2 रन्स. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 मध्ये गरज आहे. यस माफी असावी 1 शॉट. त्यामुळे मी 1च रन्स मिळेल आणि आता धावसंख्या वाढली जाईल. येणारे 3 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. 6 मध्ये 14, 5 मध्ये 13, 4 मध्ये 12 आणि आता 3 मध्ये 11ची गरज. 11ची गरज, परंतु यावेळेस फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. आणखीन एक धक्का टीम गावदेवी जुई संघाला. महत्वाच्या क्षणाला खेळाडू जलबाद. ची गरज. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये 46 धावसंख्या गावदेवी जुई संघाच्या खेळाडूंना उभारल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये फिरकीचा जादूगर अक्षय पाटील गोलंदाजीसाठी आला आणि त्यानं निश्चितच 70% तरी आपल्या वशिनी संघाच्या बाजूनं हा सामना खेचू दिला, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 5च रन्स खर्च केल्या होत्या आणि मला वाटतंय 2 विकेट्स देखील त्यांना मिळवल्या होत्या. आता येणारे 2 बॉल आणि 2 मध्ये 11 धावसंख्येची गरज. नवीन खेळाडू मैदानामध्ये सुजित भुईर आलाय, ज्याला 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारावे लागतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे येणारे 2 बॉल 11ची गरज. आता सर्व आमचे प्रेक्षक मायबाप म्हणत असतील की या चेंडूवरती मोठा फटका येऊ दे. 2 मध्ये 11ची गरज, परंतु अलॉंग द कार्पेट बॉल ऑन मध्ये आलाय. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन्स एकेरीनं आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1 बॉल 10ची गरज असेल. 1 मध्ये 10ची गरज आहे. धर्मेंद्र तांडेल, मी अगोदरच म्हटलं होतं उमेश सरकर ज्यांच्याकडे प्रदीर्घ वर्षाचा अनुभव आहे आणि आज तो अनुभव पणाला लावला. इथून खरं तर 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. अर्थातच टीम वशिनी संघ. चला लगेचच संघ नाही का पण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर आम्ही निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचू. तत्पूर्वी चला दोन्ही संघाचे संघ नायक लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.